दापोलीमधल्या विसापूर आणि हर्णे इथे मतदान करताना ईव्हीएम मशीन बंद पडल्याची घटना घडली। मशीन बंद पडल्याने मतदार आता ताटकळत उभे आहेत। या सगळ्याबाबत काय नेमकी आता सूचना दिली जाते, कशा पद्धतीने आता या सगळ्याकडे निवडणूक आयोग पाहतोय, काय नेमकं स्पष्टीकरण दिलं जाते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तेव्हा दापोलीमधल्या विसापूर आणि हर्णे इथे मतदान करताना ईव्हीएम मशीन बंद पडलेली आहे आणि मशीन बंद पडल्याने या ठिकाणी आता मतदार ताटकळत उभे आहेत। अवघा 1 तास शिल्लक आहे। मतदान प्रक्रिया 6 वाजल्यानंतर जी असेल ती होणार नाहीये। त्यामुळे आता दापोली, विसापूर इथल्या हर्णे आणि विसापूर मधल्या या सगळ्या प्रकरणी मतदान प्रक्रिया लवकरात लवकर सुरू करावी अशी मागणी आता मतदारांकडून केली जाते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।